माध्यमातून वेलकम वेलकम वेलकम। निश्चितच मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे। एक भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व दिवेगावचे सुपुत्र नामांकित उद्योजक त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण सन्मानित प्रदीपजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे। दिवास्पोर्ट दिवा संघाचे नामांकित खेळाडू आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत असेल। विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर मंचावर येऊन आमच्या मंचाची शोभा वाढवायची आहे। त्याचबरोबर प्रथम कुमार चाविंद्रा या संघाचे नामांकित खेळाडू सन्माननीय सरजी पाटील या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आपले या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामधून आम्ही मनापासून स्वागत करतोय। आज निश्चितच सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तर चला अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आपलं क्षेत्ररक्षण फील करतोय। पंच आमचे रवाना होतात तेव्हा विनंती असेल विपक्ष संघ अर्थातच प्रथम कुमार चाविंद्रा आपण आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरामध्ये मैदानामध्ये रवाना करायची आहे। आणि मित्र जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तर आपण ऐकाल सुमधुर आवाज। गेली 25 वर्ष सातत्याने या समालोचच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा ज्यांच्या माध्यमातून झालेली भिवंडी तालुक्यातील एक बुलंद आवाज आहे, उत्कृष्ट समालोचक आहे आणि त्याचबरोबर TDC बँक या बँकेचे कॅशियर आहेत। मी विनंती करतो शशी म्हात्रे यांना की येणाऱ्या पहिल्या 2 षटकामधून आपण समालोचन करावं। धन्यवाद मोहन मोहीर। तर मित्रांनो आजच्या दिवसातला हा पहिलाच सामना, सकाळच्या सत्रातला हा पहिलाच सामना, उपउपांत्य फेरीतला हा सामना अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध प्रथम कुमार चाविंद्रा या 2 बलाढ्य संघामधील खूप महत्त्वपूर्ण सामना आहे। 4 षटकांचा सामना आहे। मोहन आजचं वातावरण थोडंसं ढगाळ पण तितकं थंड सुद्धा वातावरण, थंड हवेची झुलूक या मैदानातून बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळते। गेले 3 ते 4 दिवस वातावरण थोडंसं खराब आहे। कदाचित या वातावरणामध्ये तब्येत थोडीशी खराब होईल पण क्रिकेट आहे, क्रिकेट खराब होणार नाही, क्रिकेटचा स्पिरिट कमी होणार नाही आणि त्या स्पिरिटनं त्याच ध्येयानं आपण या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस फिनाले डे आणि फिनाले डेचा हा पहिलाच सामना चाविंद्रा वर्सेस ठाकूरपाडा। ठाकूरपाडा संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम या ठिकाणी गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं चाविंद्रा या संघाला। चला मित्रांनो आपण सुरू करूया आजच्या दिवसातला हा पहिलाच सामना। सुंदर आयोजन, अतिशय सुंदर असं मैदान आणि चांगली अशी या ठिकाणी आउटफील्ड, चांगली अशी या ठिकाणी पिच बघायला मिळते आणि खूप मोठे मोठे सामने या मैदानावर आतापर्यंत आयोजित केलेले आहेत आणि पिंपलास गावची स्तुती करावी तितकी कमी आहे। तुफान पिंपलास संघाचे संघनायक हर्षल म्हात्रे हे देखील उपस्थित आहेत। वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे। सलामीची पहिली जोडी या ठिकाणी चाविंद्रा संघाची ओपनर बॅट्समन जयराम आणि सखाराम। स्ट्रायकर कोण उभा राहणार हे बघण्यासारखं आहे पण एक अल्पेश ज्याच्या मध्ये राम आहे, नक्कीच सकाळी सकाळी देवाचं नाव आहे, चांगली सुरुवात आहे। जयराम आणि सखाराम वैयक्तिक पहिलं तर सांघिक पहिलं षटक घेऊन येईल दत्ता। स्ट्राइकर उभा आहे सखाराम, नॉन स्ट्राइक एंडवर जयराम। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक दत्ता। पंच सुनील म्हात्रे, भाऊ पाटील। सुनील म्हात्रेंना बघितलं तर मला डेव्हिड शेपर्डची नेहमीच आठवण येते आणि त्यांना मी डेव्हिड शेपर्ड याच नावाने बोलतो। खरोखरच एक आगली वेगळी शैली आहे, एक जबरदस्त शैली। पहिलाच चेंडू चांगला चेंडू होता, हलक्याशा त्याने ऑफसाइडवर टॅप केला होता,
चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघितलं सर्कलमध्ये. एका धावेने स्वतःची सुरुवात करतो, संघाची सुरुवात करतो सकाराम. धाव फलकावर धाव लागते 1. संत सुरुवात केली, सावध सुरुवात केली फलंदाज सकाराम यानं. थोडीशी पाण्याची या ठिकाणी मला वाटतं पाऊस थोडासा चालू झालेला आहे मोहन, वातावरण तशा प्रकारचं झालेलं आहे. दत्ता विकेट पासून 2 ते 3 पावलांचं अंतर, राईट आर्म. फुलटा चेंडू फिरकावून दिलाय, बघायचं मिड विकेटच्या दिशेने चेंडू सरसावतोय. 9 मॅच त्यामध्ये चेंडू येतो, 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सहजच या रीतीने पूर्ण केलेला आहे. चांगली फेकी बघायला मिळते, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय, कारण इन्स्ट्रक्शन आहेत या ठिकाणी. बघितलं आपण 38 सर्कल आहे. 38 सर्कल मध्ये या ठिकाणी अजूनही इन्स्ट्रक्शन आहेत, अटी आहेत, नियम आहेत, ज्या नियमानुसार पहिला सामना जो पॉवर प्लेचा सामना आहे तो खेळतोय. दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजी, पुन्हा एकदा थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता, 1 धाव पूर्ण केली. चांगल्या प्रकारे खेळून काढला होता या ठिकाणी जयराम यानं. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला संघानायकाकडून. धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते 4. अल्पेश गायकवाड की जी या सामन्याचं टिप्पणी करत एक एक धावेची, एक एक चेंडूची टिप्पणी अतिशय तीक्ष्ण रीतीने करत आहेत, अतिशय डोळ्यात तेल घालून करत आहेत, म्हणून त्यांना आम्ही कॉम्प्युटर ऑफ स्कोरर असं म्हणतो. चांगला चेंडू होता या ठिकाणी, ऑन साईडवर ढकलून दिला होता. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. 1 धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत बदल होतो, धावसंख्येत 5. चांगला क्रिकेट बघायला मिळतंय, थोडंसं शांत स्तब्ध, एकच चांगली सुरुवात करताना साविंद्र हा संघ. पॉवर प्लेचं षटक आहे, पहिलं षटक चांगल्या रीतीने टाकताना दत्ता थोडं स्लोअर आर्म गोलंदाजी करतोय. खराब चेंडूची फेकी केली होती, बघायचं आहे मला वाटतं या ठिकाणी थोडासा या ठिकाणी फलंदाज चुकला होता. पंचांकडून या ठिकाणी बाहेरचा इशारा येतो, असं वाटत होतं की अराउंड दी लेग स्टंप चेंडू या ठिकाणी यष्टीनं आदळतो की काय. बायच्या रूपात पहिली धाव मिळते. धावसंख्येत बदल होते, धावसंख्या होते 6. 6 रन्स ऑन बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. दत्ता राईट आर्मवर. चांगला चेंडू होता या ठिकाणी, स्क्वेअर केला चेंडूला, एक्स्ट्रा कॉरच्या दिशेने चेंडू सरसावतोय आणि चेंडू मात्र सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. शॉट शेवटचा चेंडू काय लिहिल्या खेळला होता फलंदाज, जागा तयार केली होती, थोडासा बॅकफुटवर आला होता, स्क्वेअर केला होता चेंडूला आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने मात्र धावा झपाट्याने पुढे गेल्यात. धाव संख्या होते 10. 10 रन्स विदाउट लॉस. चांगली फलंदाजी. पॉवर प्लेचं षटक होतं मोहन, आणि अशा षटकामध्ये बांधिलकी असते, थोडंसं बांधून या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना काहीतरी अटी असतात, पण या अटींना या सर्व क्षेत्ररक्षकांना भेदलं होतं आणि एक चौकार ठोकला होता सकाराम यानं. धावसंख्या होते 10. पहिल्या षटकाची समाप्ती होते. असं वाटत दत्ता चांगलं षटक हाताळतोय, परंतु चांगल्या प्रकारे खेळून काढलं सकाराम यानं. चांगली धावसंख्या आहे. थोडा स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करूया आजचा दिवस, कारण वातावरण थोडंसं खराब आहे. आणि जेव्हा आम्ही या ठिकाणी सुरुवात केली होती तेव्हा जगदीश म्हात्रे यांनी सांगितलं होतं की पाऊस येण्याची शक्यता आहे, आणि जर पाऊस आला तर मित्रांनो कदाचित आपल्या स्पर्धेला थोडंसं पुढे ढकलण्यात सुद्धा येऊ शकते. त्यासाठी आपण जेवढे सामने खेळू तेवढे आपण लवकर खेळण्याचा प्रयत्न करूया. थोडासा हलका पाऊस सुद्धा या ठिकाणी पडतोय. असं म्हटलं तर मोहन की हवा, पाणी आणि आग. हॅलो, पंच डिसाइड करतील ते. हॅलो, येस, हा थोडंसं कमिटी मेंबरशी बोलून घ्या थोडंसं. बरोबर आहे आपली क्युरी. पंच 2 मिनिटं थांबायचं आपण. 2 मिनिटं थांबा पंच. पावसाच्या सरी येतात, वरुण राजा थोडासा येतोय. 10 रन्स विदाउट लॉस.
हॅलो. चला 95व्या दिशेला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. चला सुरू करूया पुन्हा एकदा या ठिकाणी या खेळाला. पावसाची हलकीशी सर आली होती. जगदीश या स्पर्धेची मी मुख्य ऑर्गनायझर कमिटी त्यामध्ये जगदीश मात्रे. आपण प्लीज थोडंसं व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. जगदीशजी हॅलो. चला 95व्या दिशेला आपण सामन्याला सुरुवात करायची आणि दोन्ही संघांच्या माहितीसाठी सामन्यामध्ये जर कशा प्रकारचे व्यत्यय आलं तर हा पूर्ण सामना डिलीट केला जाईल आणि नवीन सामन्याला सुरुवात केली जाईल. कॉइन टॉच पण नवीन राहील, काही हरकत नाही. चालू सामन्यामध्ये जर कुठल्या प्रकारचं व्यत्यय आलं तर चालू सामना परिपूर्ण डिलीट केला जाणार आणि नवीन सामना खेळवला जाईल. याची दोन्ही संघाने आपण दखल घ्या. नक्कीच बरोबर आहे मित्रांनो. निसर्गापुढे सर्वजण हतबल असतो असं म्हटलं तर तसंच आपणही ते थोडंसं हतबल आहोत. या ठिकाणी या सामन्याला काही कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आला तर हा संपूर्ण सामना नाणेफेक सहित पुन्हा नवीन खेळवला जाईल. याची दोन्ही संघांनी दखल घ्यायची आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या खेळाची समाप्तीनंतर साविंद्र संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. बिनबाद 10 एक चांगली सुरुवात दोन्ही फलंदाज करताना जयराम आणि सकाराम. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज विजेंद्र. नाणेफेक या ठिकाणी जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना अष्टविनायक ठाकूरपडा हा संघ. विजेंद्र येतोय. चांगला चेंडू होता, अतिशय सुंदर चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिडॉफला चेंडू येतो. दरम्यान एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय पण 2 धावा देखील पूर्ण केलेल्या. क्या रनिंग बिटवीन द विकेट, काय रनिंग करतो या ठिकाणी म्हणून काय म्हणशील या रनिंगला. पहिली धाव अतिशय जलद गतीने पूर्ण केली, दबाव टाकला होता क्षेत्ररक्षकाने. दुसरी धाव देखील चोरून पूर्ण केलेली आहे. निश्चितच दोन्ही संघामध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अतिशय चांगला समन्वय आपण पाहतोय, चांगला सूर ताल पाहतोय. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न निश्चित आपण पाहिला होता, मात्र कंप्लीट केली जाते. याचं कारण पाहिलं होतं की एक चित्त्याची दौड आहे ती जयराजमध्ये. जयराम ऑन स्ट्राइक. विजेंद्र आता मात्र मोठा फटका चेंडू येतो लॉंग ऑफच्या दिशेने आणि सहज सोपा झेल टिपला होतोय. पहिला फलंदाज बाद होतोय जयराम. निश्चित शशी आपण पाहिलं होतं ऑप्शन थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा स्टेपआउट चेंडू सुंदर असं ड्राईव्ह केलं होतं. प्लेसमेंट चांगलं नव्हतं. इन साईड स्ट्रोक आपण पाहिलं होता. इनफिल्डच्या डोक्यावरून थोडंसं कुठं तरी वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न आपण फलंदाज जयराजाचा पाहिला होता. मात्र दक्ष असलेले क्षेत्ररक्षक संजय कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. अचूक असा चेंडूला कलेक्ट करतो. वेल जज कॅच आणि पहिला फलंदाज मात्र निश्चित बाद होतोय चंद्र संघाचा जयराज. चांगली फलंदाजी करत होता. असं वाटलं होतं की थोडासा धावांना आकार देईल हा फलंदाज, पण एक चांगला चेंडू टाकला होता. थोडासा फ्रंटफुटवर आला होता. जागा तयार करण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा चेंडू हवेमध्ये होता. ताकद कमी पडली
पण त्याचा फायदा मात्र क्षेत्ररक्षकाने घेतला, कोणतीही चुकी केली नाही, सहज सोपा झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद झाला तो जयराम. धावसंख्या फलकावर स्थिर आहे 12. 12 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र एक गडी बाद झालेला, 1 बाद 12. चांगली सुरुवात करून देतोय विजेंद्र. नवीन फलंदाज मैदान येतोय दिलीप. दिलीप देखील एक चांगला फलंदाज आहे. नॉन स्ट्राइक एंडवर उभा आहे. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू सरसावतो, त्याने क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे, पण चेंडू मैदानात येईपर्यंत एक धावेवर समाधान मानावं लागले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला नाहीये. थोडंसं कॉन्फिडन्स लेवल वाढलेली दिसते ती दिलीपची, जो आता स्ट्राईकवर येतो. नवीन फलंदाज, वन डाऊन बॅट्समन म्हणून आलाय. कॉन्फिडन्स आहे आणि स्वतःवर कॉन्फिडन्स असणं खूप महत्वाचं आहे. मग ते कोणतेही क्षेत्र असो मित्रांनो, खेळाचा असो, व्यावसायिक असो की आर्थिक क्षेत्र असो, कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. ओव्हर कॉन्फिडन्स मित्रांनो कधी काय अडचणीत नेऊ शकतो, बघायचंय. दिलीप ऑन स्ट्राईक, गोलंदाज तयार विजेंद्र. धावसंख्या 13 पर्यंत पोहोचते. फटका खेळण्याचा प्रयत्न केला तर अतिशय उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र बॅटच्या खालून निघून जातोय. निधाव चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी टाकली होती गोलंदाज विजेंद्रने. वेलकम गुरुनाथजी कामनकर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. आता मात्र खराब या ठिकाणी दिशा बघायला मिळाली होती. पहिल्यांदा चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेर पडला होता. खेळण्याचा प्रयत्न केला होता, कोणत्याही प्रकारचा बॅटला चेंडू लागत नाही, पण डाव्या स्टेजच्या बाहेर जाणारा चेंडू व्हाईटच्या रूपाने पंच इशारा करतात. एक अतिरिक्त धावेची भर पडते. धावसंख्या होते 14. चांगला चेंडू टाकल्यानंतर थोडासा खराब चेंडू फेका बघायला मिळाला होता विजेंद्रच्या रूपानं. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा चेंडू ग्राउंडेड होतोय. चेंडू लांगांच्या दिशेने सरसावतोय. मिड विकेटला चेंडू काढला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण बघायला मी त्याचा फायदा घेतला आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली. पण क्षेत्ररक्षण मात्र चांगलं झालं होतं, कारण अतिशय जलद गतीने कार्पेटच्या दिशेने चेंडू सरसावला होता. 2 धावा देखील पूर्ण केल्या. या 2 धावांनी धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होते 16. 16 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. विजेंद्र समोर फलंदाज दिलीप. पण दिलीपला थांबून खेळावं लागेल, कारण ज्या प्रकारची ॲबिलिटी आहे त्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा खेळ. चेंडू लांगांकडे सरसावतं. मिडॉनला चेंडू आडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण, पण त्याचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. चांगला क्रिकेट बघायला मिळालं. एकीर दुहीर दोन्ही फलंदाजांनी भर दिला आणि धावतमध्ये आकार या ठिकाणी निर्माण केला. धावसंख्या होते 18. 18 लॉस ऑफ 1 विकेट. तर मित्रांनो, अशा प्रकारे 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर प्रथम कुमार साविंद्र संघाने पटकावल्या त्या 18 धावा 1 गळाच्या मोबदल्यात. उरलेल्या 2 षटकामध्ये काय घडते काय बिघडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. एक भिवंडीचा बुलंद आवाज. असं म्हटलं जातं की फोर्टीची कुठलीही स्पर्धा असली की ज्यांच्या आवाजानं अपूर्ण असते, असा एक बुलंद आवाज माझे परम मित्र मोहन भोईर. धन्यवाद शशी, थँक्स. हॅलो, धन्यवाद शशिकांतजी म्हात्रे. सकाळच्या सत्रामधून मी मोहन भोईर, उपस्थित मान्यवर, सन्मान्य अतिथीगण, त्याचबरोबर तमाम क्रीडा रसिक, त्याचबरोबर दोन्ही संघ आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेची मजा घेते, सर प्रेक्षकांचं मनापासून सकाळच्या सत्रामध्ये स्वागत करतोय. तर मित्र, सकाळच्या सत्रात पहिला सामना रंगतो 2 यजमान संघामधून, ज्या संघानं पहिल्या दिवसामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी साधली होती आणि सुपर 8 मध्ये दोन्ही संघांनी प्रवेश केला होता. तर पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18%. आपण विचार केला 9 धावांची सरासरी आहे. एक अतिशय चांगलं नियोजन आयोजन आपण पाहतोय. स्वर्गीय बलवंत शेठ पाटील स्मृती शेख 2020 थरार आपण पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी विशेष करून
आजच्या दिवसातील अंतिम दिवस आणि पहिला सामना आपण ज्या दोन संघामधून पाहतोय त्या दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट केलं जातं. माझे परममित्र आहेत. तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज आहे आणि गेली 4 दिवस या स्पर्धेमधून ज्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली ते माननीय मनोज ठाकरे व्हॉइस ऑफ गोरसी यांच्याकडनं या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद मनोज. अँड बॅक टू नाव इन क्रिकेट. पुन्हा आपण मैदानाकडे जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18. प्रति षटकाचा विचार केला तर 9 धावांची सरासरी आहे. तिसरं षटक हे संघातील सर्वात महत्त्वाचं एक टर्निंग पॉईंट असतं आणि तिसऱ्या षटकाला पॉईंट सुरुवात होते. संतोष वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. लेफ्टन ओरचा मारा. स्ट्राईक रोड करतो सकाराम. फलंदाज थोडासा चप्पल झाला होता. चेंडूला पोच केलाय. अतिशय प्रतिम फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय देखणा फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला, ज्याची आवश्यकता संघाला एक ताकदीचा भरपूर उपयोग आपण पाहिला या फटक्यामध्ये. टायमिंग उत्तम होतं, ताकद उत्तम होती. एक जबरदस्त संगम पाहिला आणि चेंडू कुठेतरी जाऊन विसावतोय सीमारेषेच्या बाहेर. एक नेत्रदीपक षटकार सकाराम याच्या बॅट मधून येतोय आणि या 6 धावेने आता साविंद्र संघ पोहोचतोय 24 या धावसंख्येवर. अतिशय देखणा फटका, अप्रतिम फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. पुन्हा एकदा अतिशय खराब चेंडू. उत्तम प्रहार. 1 बाउन्स. पहिल्या टप्प्यावर चेंडू जातोय मिडविकेट सीमाच्या बाहेर. अतिशय खराब चेंडू आपण पाहिला होता. स्लोन ड्रिलचा चेंडू, लो फुलटा चेंडू अतिशय उत्तमरित्या भिरकावून दिलं होतं. 2 क्षेत्रांना बीट करून चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. चौकार पुन्हा एकदा तो सक्रमच्या बॅट मधून आणि चौकार संघ धावसंख्या होती ती 28. अतिशय चांगली सुरुवात, दमदार सुरुवात आता मात्र आपण पाहिली. तिसऱ्या षटक मी म्हटलं होतं स्पर्धेचं टर्निंग पॉईंट असतं आणि तिसऱ्या षटकाला जेव्हा सुरुवात झाली होती तर एक धावांची लयलूट आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूमधून पहिल्या चेंडूवर एक षटकार येतो, दुसऱ्या चेंडूवर चौकार येतो. अर्थात 2 चेंडूमध्ये 10 धावा अर्जित होतात सकारामच्या बॅटमधून आणि एक चांगल्या सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय सामिंद्रा संघ. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोढ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. लेफ्टनवरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो ज्याच्या बॅटमधून आपण पाहिला एक उत्कृष्ट चौकार आणि उत्कृष्ट षटकार सकाराम. चला विक्रम स्पोर्ट्स वडूनगर आणि गावदेवी. पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगला फटका. 1 बाउन्स. पहिल्या टप्प्यावर निश्चितच मात्र श्रीनाथ चेंडूला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा स्वीप केला. चेंडू मिडविकेट सीमारेषेकडे टॅबेल झाला होता. लँडिंग झाला होता. आउटफील्डमधून आपण पाहिलो एका टप्प्याने चेंडूला गॅदर केलं जातं आउटफील्डमधून. मात्र 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 30. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. आता मात्र निश्चितच बघूया एक्झिट चेंडू कुठून ब्रश झालाय बघायचंय. चेंडू हलकासा स्पर्श करतोय. पायाला चाटून जातोय, लागून जातोय चेंडू. एक्स्टँडच्या मागे उत्तमरित्या गॅदर केला जातो. लेग बायच्या रूपाने एक धाव केली जाते. धावसंख्या 1 धावाने पुढे सकते ती 31. 31 लॉस ऑफ 1 विकेट अँड 3rd ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. एक चांगली आणि दमदार सुरुवात आपण साविंद्रा संघाची पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष लेफ्ट ओव्हरचा मारा करतो. स्ट्राईक आता रोटेट करण्याची संधी आहे ती दिलीप याला. अक्रॉस द लाईन. जागेवरून चेंडूला बिरकावून देण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ बॅट निश्चित चेंडू घेता आला आणि लेंथ लाईनचा चेंडू आपण पाहिला. मधल्या इष्टीवरचा चेंडू आपण पाहिला होता. स्वतःला यार्क करून घेतला होता आणि त्रिफळाची फलंदाज बाद झाला होता. फर्निचर बिघडलं होतं या ठिकाणी. फलंदाज दिलीप याचं अतिशय चांगला चेंडू होता. यार्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला होता आणि स्वतःला यार्क करून घेतलं होतं दिलीप याने. आता मात्र गोलंदाज कुठेतरी थोडीशी वापसी करतोय. नेक्स्ट फलंदाज एक संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज आहे सुदाम. धावसंख्या स्थिर आहे ती 31. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. चालू सामना मित्र आपण पाहतोय 2 यजमान संघामधून ज्या संघाने पहिल्या दिवसामधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती. प्रथम कुमार सामिंद्रा, विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्मानी बाळूजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बाळू म्हात्रे यांच्या या ठिकाणी शुभ आगमन होते. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत.
या ठिकाणी लेशमचा थोडासा बाहेरचा चेंडू हलकासा अपील केला जातो, स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळत नाहीये. पंच लेग बायचा इशारा करतायत, हवेचा निर्बळा धावसंख्या 1-2 पुढे सकते 32. 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 32. पुढील 2 संघांना विनंतीशील आपण आल्याची रिपोर्टिंग करा. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर विपक्ष गावदेवी भादवड. गावदेवी भादवड आणि विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या 2 संघांना विनंतीशील आपण आल्याची लगेच आपण रिपोर्टिंग करायची आहे. आणि चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच लगेच दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये आमच्या गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत असं नागरिक बाळूजी म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभ आगमन होते. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. एक क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत बाळूजी म्हस्के यांच्या ठिकाणी शुभ आगमन होतं. आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. तर 3 षटकांच्या अंतिम मित्र धावसंख्या होती ती 32. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. एक स्लॉगवर ज्याला आपण म्हणतोय हाणामारीचं षटक असतं. गणेश येतोय गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू. शेवटच्या क्षणापर्यंत एक नजर चेंडूवर आपण पाहिली होती. हलक्यात बॅटिंग चेंडू थोडंसं स्पंज केलं होतं. चेंडू शॉट कव्हरला येतोय. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावानं धावसंख्या होती ती 34. अंतिम शेवटचं षटक प्रगतीपथावर धावसंख्या ती 2-34. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोड्यावर पंचांकडे गाठ घेतोय गणेश. स्ट्राईक रोटेट करतो सुदाम. बिग हिटर आहे सुदाम. याच्या बॅट मधून फटका निघतोय. मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय. निश्चित आपण पाहिलं होतं एक साधा सोपा झेल होता. मात्र झेल पण पोचू शकला नाही. मात्र झेल घेण्यासाठी एक अत्यंत चांगलं प्रयत्नांची पराकाष्ठा त्या क्षेत्राकडनं झाली होती. मात्र क्षेत्ररक्षक आणि चेंडू यामधलं अंतर आपण पाहिलं. झेल सुटतो, जीवदान मिळतं, 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावेने समिंद्र संघ पोहोचतोय 36 धावसंख्येवर. या ठिकाणी चेंडूला सुंदरचा ऑन ड्राईव्ह, अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू ग्राउंडेड होतो. चेंडू मिडीकडून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तोपर्यंत मात्र आपण पाहिलं थोडंसं कुठंतरी लेझी क्रिकेट. फेक थोडीशी रॉंग इन. ज्या ठिकाणी 2 धावा आहेत त्या 3 धावा कन्वर्ट केल्या जातात. फेक थोडीशी रॉंग इन झाली होती. एकंदरीत 3 धावा आणि या 3 धाब्याने समिंद्र संघ पोहोचतोय तो 39 धावसंख्येवर. गावदेवी स्पोर्ट्स भादवड संघाचा संगणक, त्याचबरोबर विक्रम स्पोर्ट्स वडूनगर या संघाचा संगणक आपण लगेच टॉससाठी नाणेफेक करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं प्लीज. गोलंदाज सज्ज होतोय गणेश. चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्ह, अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू शॉट सिल्ली डाऊनला येतोय. चांगले क्षेत्ररक्षण मिडऑफला चेंडू येतोय. चांगले क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून आपण पाहतोय. मात्र फक्त आणि फक्त 2 धावा पुन्हा एकदा करण्याची संधी प्राप्त. फलंदाजाला 2 धावाने समिंद्र संघ पोहोचतो 41 धावसंख्येवर. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू, सुंदर असं चेंडूला अप ड्राईव्ह आपण पाहिलं होतं. चांगला फटका, ग्राउंडेड फटका आपण पाहिला होता. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावाने संघ धावसंख्या 41 41. लॉस ऑफ 2 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. या ठिकाणी मात्र चेंडूला अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने प्रहार केला जाते. चेंडू मिड विकेटला जातोय. आउटफील्ड मधून थोडंसं प्लंबलिंग करताना आपण पाहिलं आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. कारण आपण पाहिलं होतं की
आउटफील्डमधून क्षेत्ररक्षण कुठं थोडंसं मिसफील झालं होतं आणि ज्या ठिकाणी 2 धावा आहे त्या ठिकाणी 3 धावा कन्वर्ट केल्या गेल्या होत्या. 3 धावाने संघाची धावसंख्या होती 44 4 44 धावसंख्या होते. अजूनही मला वाटतं शेवटचा चेंडू शेष आहे आणि निश्चितच ज्या धावा आहेत एकंदरीत शेष आपण जर वातावरणाचा विचार केला तर निश्चितच या धावा आहेत अतिशय चांगल्या सेफ धावा आहेत. क्लायमेट अतिशय कूल आहे या ठिकाणी मात्र चेंडू अतिशय चांगला फटका फलंदाज शप्पल झाला चेंडू सुंदरसा स्वीप केला होता मात्र आउटफील्ड मधून एक चांगलं देखणं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. फलंदाज निश्चितच सफल झाला होता आणि चेंडूला सुंदरसा स्वीप केला होता अतिशय चांगला फटका चेंडू लॉंग लेग सीमर्सकडे ट्रॅव्हल झाला होता. आउटफील्ड मधूनही चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं 2 धावा कंप्लीट केले जातात या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 46 आणि विजयाचं लक्ष्य आहे ते 47 धावांचं. चला मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत त्यांचं विशेष गौरवणी सन्मान आज स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. तर 4 षटकांची अंतिम धावसंख्या होती ती 46 आणि विजयाचं लक्ष्य 47 धावांचं. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर संघ या ठिकाणी दाखल होतो. वेलकम संघाचा संगणक त्याचबरोबर आपले इतर सहकारी या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. तर दोन्ही संघांना मी आमंत्रित करतो आपण प्लीज नाणेफीसाठी लगेच टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. विक्रम स्पोर्ट्स वडूनगर विपक्ष गावदेवी भादवड पुढील दोन्ही संघ प्लीज आपण लगेच नाणेफीसाठी टॉस बॉक्स मध्ये याचं आहे. तर मित्रो काही मान्यवर मंडळी या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. आज निश्चितच वेळ काढून या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली होती. त्यामध्ये दिवास्पोर्ट दिवा संघाचे एक नामांकित खेळाडू संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण एक यंग जनरेशन युवा उद्योगपती आपण पाहतो दिवेगावचे माननीय प्रदीपजी म्हात्रे साहेब यांसाठी विशेष गौरवणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर यांच्या वतीनं त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान केलं जातं. माननीय प्रदीपजी म्हात्रे यांचं विशेष गौरवणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. मान्यवर कक्षामधून आपण पाहतो या मान्यवरांचं विशेष गौरवणी सन्मान केलं जातं. सन्माननीय प्रदीपजी म्हात्रे दिवास्पोर्ट दिवा संघाचे एक वरिष्ठ खेळाडू त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण त्याचबरोबर प्रथम कुमार सामिंद्रा या संघातील एक नामांकित खेळाडू सरस पाटील यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर सन्माननीय गुरुनाथ कामणकर आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत. गुरुनाथ कामणकर यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान आपण करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय श्रीकांतजी म्हात्रे यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर आमच्या गावचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि विचारवंत असं नागरिक
सन्माननीय बाळू मस्के यांचा पण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर या व्यासपीठावर चाविंद्र संघाचे खंदे समर्थक आहेत बॉबी पाटील यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. बॉबी पाटील चाविंद्र संघाचे खंदे समर्थक आहेत. वेलकम विजयजी. त्याचबरोबर एक डॅसिंग पर्सनॅलिटी सन्माननीय अनिलजी मडवी यांसाठी विशेष गौरवणी सन्मान केलं जातं. हाई वज्रेश्वर निंबवली या संघाचे नामांकित खेळाडू विजयजी आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. हॅलो. तर 4 षटकांच्या अंती मित्र धावसंख्या होती ती 46 आणि विजयाचं लक्ष्य 47 धावांचं एक विशाल लक्ष्य आहे. आणि विशाल लक्ष्याचा पाठलाग बघूया कशा प्रकारे केला जातोय. उत्तम गोलंदाजी की उत्तम फलंदाजी याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील. निश्चितच आज स्पेशल आजच्या दिवसासाठी ज्यांची आम्ही मागणी केली होती. भिवंडी तालुक्याचा बुलंद आवाज आहे व्हॉइस ऑफ दिवा O2 शशीजी मात्रे. धन्यवाद मोहनजी भोईर. धन्यवाद प्रदीप दादा. धन्यवाद प्रदीपदादा म्हात्रे. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं पुनश्च एकदा आपला शतशः आभार. चला मैदानावर वळतोय. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चाविंद्र संघाने पटकावल्या त्या 46 धावा आणि 47 धावेचं आव्हान ठेवले ते ठाकूरपाडा संघासमोर. ठाकूरपाडा संघाची सलामी जोडी मैदानात श्रीनाथ. वेलकम 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 सन्माननीय शार्दूलजी मात्रे साहेब. सन्मान्य शार्दूलजी मात्रे साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होतोय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक वैयक्तिक पाहिलं आणि सांघिक पाहिलं षटक घेऊन येतोय जयराम की ज्यानं सलामीला आला होता. आता पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं या सामन्याचं पहिलं षटक हाताळतोय ठाकूरपाडा संघाकडून जयराम. समोर फलंदाज श्रीनाथ. टावकुडा फलंदाज आहे. उलटा चेंडूला भिरकावून दिला. चेंडूला या ठिकाणी बघायचा चेंडू मिनावच्या दिशेने सरसा 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच चेंडूला भिरकावून दिलं होतं. या ठिकाणी बघितलं आपण लॉंगाच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा जयराम. आता मात्र एक मोठा फटका या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने चेंडू सरसावतोय. चेंडू पुन्हा एकदा हुलकावणी दिली होती क्षेत्ररक्षकाला. चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. थोडासा आडोस आहे मोहन या ठिकाणी दिसत नाहीये. चांगली सुरुवात करून देताना 47 धावेचा पाठलाग करत आहेत ठाकूरपाडा हा संघ. आणि ज्या प्रकारे श्रीनाथ हा फलंदाजी करतोय आता असं वाटतंय की हे आव्हान थोडस कमी पडते की काय. चांगली फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज आणि आपले पाठीराखे आपले सहकारी देखील त्यांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक आणि स्तुती करताना चांगली फलंदाजी करतोय श्रीनाथ. असं वाटलं होतं की थोडस आवाक्यात आहे अल्पेश चेंडू पण हुलकावणी दिली होती. चेंडू सीमेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. बघायचं आहे चौकारांच्या हॅट्रिक वर आहे श्रीनाथ. अतिशय सुंदर चेंडू होता. चांगला चेंडू होता. बॅटची एक कट घेतली होती. ऑनसाइड वर चेंडू गेला. आता 1 धाव पूर्ण करतात फलंदाज.
आतापर्यंत 3 हॅट्रिक झाल्या आहेत चौकारांच्या. वेताल कोपर संघाचा उमेश, टेंबोली संघाचा दिगंबर, त्याच्यानंतर पोगाव संघाचा अनिल, या 3 खेळाडूंनी आतापर्यंत चौकारांची हॅट्रिक केलेली होती. पण हे तिन्ही संघ या स्पर्धेतून बाहेर आहेत. बघा ते जयराम, आता मला स्ट्राईक येतो मधुकर, दोन्ही डावखुरे फलंदाज एक वेगळ्या प्रकारची रणनीती आखताना. चांगला चेंडू होता, अतिशय सुंदर चेंडू बघायचा, स्टंप केलाय, पंचांचा आकाशाकडे बोट आहे आणि पहिला फलंदाज बाद होतोय मधुकर. उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम चेंडू होता. चेंडू पहिल्यांदा थोडासा जलद गतीने पडला होता, 6 बीट झाला होता फलंदाज आणि काय विकेट कीपिंग केली होती. फलंदाजी डोळ्यांची पापणी हलते ना हलते तर यष्ट्या गुल केल्या होत्या आणि पहिला फलंदाज यष्टीची रूपाने बाद झालाय मधुकर. गावदेवी भादवड व विक्रम स्पोर्ट्स वडूनगर दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित यायचं मित्रांनो, कारण आपल्यासाठी 1 इनिंग नंतर लगेच टॉस केला जाईल असा प्रकारचा नियम आहे. पण आपल्यासाठी थोडासा वेळ दिला होता. आपले दोन्ही या ठिकाणी दोन्ही संघाचे जे संघनायक आहेत टॉस बॉक्स मध्ये लवकरच यायचे आहे. उत्कृष्ट या ठिकाणी विकेट किपिंग बघायला मिळली होती. विकेट किपर सुंदर, अप्रतिम किपिंग, असं वाटत नाही की 40+ हा किपर आहे. चांगल्या प्रकारची किपिंग. नवीन फलंदाज जहीन येतोय. विकेट कीपर अजय, क्या बात आहे, कितक्या स्पीड ना या ठिकाणी बघितलं आपण, निश्चित केलं होतं फलंदाजाला. नवीन फलंदाज आलाय जैन, ज्याने नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. श्रीनाथ चांगली फलंदाजी करतो. श्रीनाथ धावा फलकावर आहेत 9 रन. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, शतक चेंडू खाली येतोय आणि सहज सोपा झेल सुटलाय. धावा मात्र या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केल्यात आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केल्यात. असं असतं मोहन क्रिकेट. जेव्हा फलंदाजावर आपण दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो, गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या रूपाने चांगली गोलंदाजी करतो, तेव्हा तुम्हाला चांगलं सहकार्य हवं असतं ते क्षेत्ररक्षकाचं. आणि क्षेत्ररक्षक जेव्हा तुमचं खराब होतं त्यावेळी संघ अडचणीत येत असतो. आता ह्या 2 धावा किंवा हा फलंदाज किती महागात पडू शकतो ते काल दिवा संघाला कळलंय. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळाली होती जयरामाची, पण सहकार्य किंवा साथ लाभली नाही ती क्षेत्ररक्षकाची. या 2 धावणे धावसंख्या होते 11 रन्स. आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडू, लॉंगाच्या दिशेने सरसावतो, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. 2 धावा पूर्ण करण्याचा अवधी आहे. 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र 3री धाव घेण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळालं होतं आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. नाटकीय क्रिकेट बघायला मिळतं अल्पेश. असं वाटलं होतं की 2ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय. थोडीशी जमलीक झाली होती गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकाची, त्याच्यामध्ये फायदा घेतला दोन्ही फलंदाजाने आणि 1 धाव कन्वर्ट केली. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा कन्वर्ट झाल्या आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय तो श्रीनाथ. धावा फलकावर आहेत त्या 14. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 47 धावांचा पाठलाग करताना ठाकूरपाडा संघाची धावसंख्या 2 बाद 14. क्या बात आहे. राकेश पाटील अर्थात सायकृपा डुंगे संघाचा विस्फोटक फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज देखील आहे. आमचे कॉलेज मित्र आहेत मोहन, महाराष्ट्र पोलीस अधिकारी सुद्धा आहेत. एक उत्कृष्ट असा पोलीस, एक चांगला पोलीस देखील आहे. त्यांनी या स्पर्धेला व या दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि विशेषतः स्वर्गीय बलवंत पाटील यांना त्यांनी श्रद्धांजली देखील या ठिकाणी दिलेली आहे. धन्यवाद राकेश पाटील, आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. धावा झालेल्या आहेत त्या 14 रन्स. 47 धावांचं टार्गेट आहे आणि आता धावा फलकावर आहेत त्या 14. अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि धावा हव्यात अजूनही 33.
गावदी बहादूर संघाचा संघनायक उपस्थित झालेला आहे. विक्रम स्पोर्ट्स वडुनगर संघाचा संघनायक आपण त्वरित यायचा मित्रांनो. दोन्ही संघाचे संघनायक आले. क्या बात आहे. 2 षटकांचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर ठाकूरपाडा संघाची 47 धावांचा पाठलाग करताना फलकावर धावा केलेल्या आहेत त्या 14. अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकामध्ये अजूनही 33 धावींची गरज आहे. आता मैदानात येतो तो विस्फोटक फलंदाज गणेश की ज्यानं 2 सामन्यामध्ये 35 धावा पटकावलेल्या आहेत. बघायचं या सामन्यामध्ये किती धाव करतायत. चांगला चेंडू, उत्कृष्ट चेंडू होता. पहिल्यांदा थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर पडला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटला कोणत्याही प्रकार स्पर्श झाला चेंडू, यष्टिरक्षक सरळ गेला होता चेंडू, निधाव चेंडू. चांगली गोलंदाजी सुरुवात करताना गोलंदाज चरण, समोर फलंदाज गणेश. आता मात्र खराब चेंडूची फेकी केली आहे. थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर गेला होता चेंडू आणि अतिरिक्त धावेची वाईटच्या रूपाने भर पडते. धावसंख्या होते 15. 15 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला क्रिकेट, थोडंसं ढगाळ वातावरण, थोडंसं खराब वातावरण, पण क्रिकेटमध्ये चांगलं आहे. स्पर्धा मात्र मोठी आहे. चरण पुढे मारण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी एस्टाकरच्या डोक्याने चेंडू दूर कुठेतरी पडतो. 7 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. काय ताकद झोकून दिली होती चेंडू खाली. मोहन चेंडू पाण्यानंतर असं वाटतं की मोहर लागली होती. असं वाटतं थोडंसं अष्टमकडे खेळतोय. जागा केली, फ्रंट फुटवर आला होता, बॅटला घेतला चेंडू आणि भिरकावून दिला कुठेतरी दूर. चेंडू सीमेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र गणेश आपला हात खोलतोय. ज्या खेळासाठी तो या ठिकाणी ओळखला जातो, ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो, त्या फटक्यांची ठेवण मात्र गणेशच्या बॅटमधून निघायला सुरुवात झालेली आहे. 2 सामन्यात 2 वेळा 35 धावा पटकवल्या त्या फलंदाजानं आणि महत्त्वपूर्ण सामना आहे. पहिला क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि हा सामना खूप महत्त्वाचा आहे त्या दोन्ही संघांसाठी. पण एक विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना गणेशच्या बॅटमधून येणारा हा सिक्सर खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हा 6 धावा निश्चित. धावा मात्र फलकावर झालेले ते 21 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. चरण पुन्हा एकदा या ठिकाणी जागा तयार केली होती. बघायचं आहे आणि ऑफ साइडला काय स्क्वेअर केला चेंडूला आणि चेंडू एका टप्प्याने चिमेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार. उत्कृष्ट फलंदाजी. फलंदाजी कशी असावी तर फलंदाजी मी या ठिकाणी मोहन गणेशच्या रूपाने जे खेळतात तशा प्रकारची असावी. आणि निश्चितच शशी आपण पाहिलं पहिल्या दिवसामधून ह्याच पद्धतीची फलंदाजी ज्या फलंदाजी केली होती ते सातत्य या सामन्यामधून पुन्हा अगेन्स्ट एकदा पाहायला मिळते. याच्या बॅटमधून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आणि संघाला ज्या फलंदाजीची आवश्यकता आहे तेच फटके आपण गणेशाच्या बॅटमधून पाहतोय. नक्कीच आणि महत्त्वपूर्ण सामना आहे आणि महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आणि तुमचा जो डिपेंडेबल बॅट्समन आहे की ज्याच्याकडून तुम्हाला जास्त अपेक्षा असतील तो फलंदाज चालला तर नक्की संघ सुद्धा पुढे जातो. धाव फलकावर आहेत 25 रन्स, 47 धावा करायच्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चरण राईट आर्म ओव्हर. सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू. केवळ पुश केला, हलकासा जंटल पुश ज्याला म्हटला तर अपसाइड पुश केला. मात्र 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. चांगला चेंडू होता, सन्मान दिला होता. हलक्याशा त्याने जंटल पुश केला होता चेंडूला, केवळ दिशा दिली तो ऑफ साइडला, पण फायदा घेतला, दबाव टाकला. क्षेत्ररक्षक कुठेतरी दूरवर पसरले होते, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. शशी निश्चित आउटफील्ड मध्ये आपण जो क्षेत्ररक्षक पाहतोय जयराज, रेग्युलर ग्रामीण खेळाडूंना लाजवेल अशी चपलता त्याच्यामधून आपण पाहतोय. यस, अर्थात जबरदस्त खेळाडू आहे. आता मात्र आडवे बॅटने खेळलाय तर फ्लॅट फटका बघायला मिळतोय. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने एका टप्प्याने सीमेच्या बाहेर घेतोय. 4 धावांसाठी चौकार. काय फटका खेळला होता, फ्लॅट फटका बघायला मिळाला होता. काही अंतर, जमिनीच्या काही अंतरावरून सीमेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. उत्कृष्ट बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग. 13 चेंडू आणि विजयासाठी धावा हव्यात त्या 16. 16 रन्स इन 13 बॉल्स. उत्कृष्ट फलंदाजी, अप्रतिम फलंदाजी. पुन्हा एकदा चरण. आता मात्र थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. असं वाटलं होतं की या ठिकाणी स्वीपचा फटका बघायला मिळतोय की काय. बॅटची हलकीशी कट घेतली होती.
एक धाव पूर्ण करतात आणि एक धावेनिशी धाव फलकावर झालेल्या आहेत त्या 32 रन्स ऑन बोर्ड. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर ठाकूरपाडा संघाची धावसंख्या 2 बाद 32. उर्वरित 12 चेंडूमध्ये 15 धावीची गरज आहे आणि या 15 धावा कशा प्रकारे ठाकूरपाडा संघ पटकावतो त्याहूनही अधिक 15 धावा करू न देण्याचा मानस तयार करण्यासाठी चाविंद्र संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय या आपल्या पुढे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील माझे सहकारी समालोचक मोहन भोईर. थँक्स, धन्यवाद शशी. विशाल लक्ष आपण पाहिलं होतं, मात्र विशाल लक्षाचा उत्तम पाठलाग केला जातो. अतिशय चांगली फलंदाजी बॅटमधून आपण पाहिली, विशेष करून गणेश ठाकरे याच्या बॅटमधून असे चांगल्या फटक्यांची ठेवण आपण पाहिली. चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहिली आणि हेच एकमेव कारण ठरते का संघ कुठेतरी विजयाने वाटचाल करतोय. पुन्हा एकदा मी सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. मित्र, या व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी उपस्थित, यामध्ये आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय सकाराम म्हात्रे साहेब उपस्थित असतील, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र डॉक्टर बंटी म्हात्रे असतील, त्याचबरोबर एक प्रतिष्ठित असं व्यक्तिमत्व आमच्या गावाचं शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत पिंपलासचे माननीय शार्दूलजी म्हात्रे साहेब. आपलं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त आणि फक्त एक 15 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 15 धावा असं छोटंसं समीकरण विजयासाठी आपण पाहतोय. विजयासाठी 47 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 षटकांमध्ये चौफेर फटक्याला प्रारंभ आपण पाहिला. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट पाहिलं. तब्बल 32 धावा 12 चेंडूमध्ये जमा झाल्या आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त आणि फक्त 15 धावांची आवश्यकता आहे. मात्र एक तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज एक्सप्रेस गोलंदाजी सुदाम याची. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात फक्त चेंडूला एक दिशा दिली जाते. चेंडू शॉर्ट कव्हरला येतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आणि निश्चितच या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. जय हिंद. मात्र या बाद होण्यामागे शशी मी म्हणेन का निश्चितच एक रणनीती असते, गेम प्लॅन असतोय. कारण की जाणारा फलंदाज एक नव्या दमाचा आणि नव्या जोमाचा असतोय. जैन बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज जातोय संतोष. विजयापासून अजूनही 11 चेंडू आणि 14 धावा दूर आहे. पण एक आहे मोहन, ज्या प्रकारचं फॉरकास्ट आहे, ज्या प्रकारचे वातावरण आहे, हे वातावरण थोडंसं दूषित वातावरण आहे. थोडंसं या ठिकाणी दम लागण्याची शक्यता असते. अशा वेळी पाण्याची व्यवस्था जास्तीत जास्त करणं महत्त्वाचं आहे. एक्झॅक्ट बरोबर आपण म्हटलं. थोडंसं क्लायमेट कुठेतरी अतिशय खराब आहे. वातावरणामध्ये अतिशय बदल दिसतोय. विजयापासून अजूनही 14 धावा दूर आहे. 11 चेंडूंचा खेळ आहे. अर्थात त्याच्या सामन्यावर एक पकड मजबूत आहे ती अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची. आणि आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतो एक बिन्नीची जोडी, सर्वात महत्त्वाची मागडी जोडी अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची. कबीरजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा संघ तालुका क्रिकेटमधून अतिशय चांगली कामगिरी करतोय. एक संघातील सर्वात सिनियर प्लेयर आहेत कबीर ठाकरे. सुदाम या ठिकाणी मात्र चेंडूला शॉर्ट अँड पुल केला. हुकचा पटका आपण पाहतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धावेची मागणी. अजूनही विजयापासून तब्बल 13 धावा दूर आहे. 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. 10 चेंडू आणि 13 धावा. धावा किती झाल्या हे फार महत्त्वाचं नाही, धावा किती हव्यात हे फार महत्त्वाचं झालेलं आहे. 10 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक धावेसाठी संघर्ष पाहतोय. प्रत्येक धाव रोखण्यासाठी आपण मैदानामधून एक संघर्ष पाहतोय. आणि बघूया येणाऱ्या 10 चेंडूमध्ये अष्टविनायक ठाकूरपाडा या 13 धावा जमा करतो की नाही. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोढ्यावर पंचरकडे गाठ घेतो. राटम राऊंडचा मारा स्ट्राईक रोटेट करतो. या सामन्यातून ज्यानं उत्कृष्ट फलंदाजी साधली आहे गणेश ठाकरे. संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रामकडे उत्कृष्ट फलंदाज आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर बिगेट घेण्याचा प्रयत्न. अतिशय वेगवान चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. पंच 22चा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा. एकदा म्हणजे संघात धावसंख्या वाढते. येणाऱ्या 9 चेंडूमधून अजून विजयापासून 12 धावा दूर आहे. सामना संपलेला नाही शशी. सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी आपण पाहतो चंद्रिया संघाची. सामन्यामध्ये रंगत आणि चुरास. मी तर म्हणेन हे तिसरं षटक खूप महत्त्वाचं आहे. निश्चितच तिसरं षटक स्पर्धेचा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. विजयाचा संकेत बघूया. तिसऱ्या षटकामध्ये समजेल कुठला संघ विजय संपादित करतोय.
मात्र तिसऱ्या षटकारामध्ये कुठेतरी थोडंसं धावांना ब्रेक आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी सरस आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणार एक दणदणीत चौकार संतोषाच्या बॅटमधून येतोय. ज्या फटक्याची आवश्यकता होती अष्टविनायक ठाकूर संघाला तोच फटका संतोषाच्या बॅटमधून आपण पाहिला. फलंदाज शापल होते चेंडूला सुंदररित्या हुकचा फटका आपण पाहिला. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जाणार एक दणदणीत चौकार येतोय आणि या चौकारानं आता समीकरण मात्र बदलते. विजयाचं लक्ष आता फक्त आणि फक्त 8 धावांचं आणि 8 चेंडू शेष आहेत. आता सामन्यावर पुन्हा एकदा पलटवार करतोय अष्टविनायक ठाकूरपाडा. एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान चेंडू लाईन पासून मिस थोडासा होतोय. चेंडूची लाईन रीड करू शकला नव्हता. लाईन पासून बॅट थोडीशी विभक्त आपण पाहिली. चेंडू बॅट पाण्यामध्ये संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. 7 चेंडू 8 धावा. शेवटचे 7 चेंडू शेष आहे. विजयापासून अजूनही 8 धावांची गरज. हा चेंडू फार महत्वाचा आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू म्हणता येणार नाही. पंच वाईट चीक होऊन करतात. एक अमांतर धाव्याने संघाची धावसंख्या होते ती. स्लोवरचा चेंडू बघूया. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्य महानुभावाचा आशीर्वाद. मित्रो मॅच मधून कॅचला फार महत्व असतंय. घ्या कॅच. वेलकम दीपकजी मात्रे. वेलकम. आमच्या गावची प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थिती. मी सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय. तर येणाऱ्या 6 चेंडूमधून अजून विजयासाठी अष्टविनायक ठाकूर संघाला आवश्यकता आहे ती फक्त सदानंद पाटील. त्याचबरोबर फुलाजी गायकवाड. माननीय सदानंद पाटील फुलाजी गायकवाड. त्याचबरोबर फुलाजी गायकवाड. 5 धावांची आवश्यकता आहे. अजूनही विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. आणि गोलंदाजी धुरा सांभाळतोय साविंद्र संघाचा सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड उत्कृष्ट गोलंदाज विश्वास. 7 चेंडू 5 धावा. अतिशय रंगत आणि चुरशीचा सामना पहिला सकाळच्या साथे आपण जो पहिला सामना पाहतोय. खरोखरच्या सामन्यामधून एक प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन आपण पाहतोय. अतिशय अतितटीचा हा सामना कुशल मोमेंटचा सामना आपण पाहतो. अजूनही विजयापासून 5 धावा दूर आहे. 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाज विश्वास. संघाने एक टाकले विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरतो का बघूया. विश्वास पहिलाच चेंडू. हलक्यात बॅट फक्त चेंडूला जागेवर टॅप करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू. थोडासा एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू होता. निर्धाव चेंडू. धावसंख्या असते. उर्वरित 5 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. स्ट्राईक रोटेट करतो संघातील सर्वात विस्फोटचा फलंदाज गणेश. विश्वास आतापर्यंत ज्यानं खरोखरच या सामन्यामधून अतिशय विश्वासपात्र अशी गोलंदाजी केलेली आहे. एक महत्वाचं षटक आता आलतोय. विजयापासून अजूनही 5 धावा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. शशी मी म्हणेन सामना कोणी जिंको मात्र सामना कसा असावा तर सामना असा असावा. खरोखरच्या सामन्यात प्रेक्षकांचं एक मनोरंजन केलं जातं. प्रेक्षकांची मन वेधून घेणारा हा सामना आपण पाहतोय. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता. या ठिकाणी मात्र अतिशय खराब चेंडू. चेंडूला सुंदरसं भिरकाम दिलं जातं. निश्चितच चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण पाहिलं होतं. मात्र परिवर्तन आपण पाहिलं होतं चौक्यामध्ये. आणि या चौकारानं आता अष्टविनायक ठाकूर संघ जवळ विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचतोय. विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. चला पुढील
नाणेफेकसाठी लगेच दोन संघ आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचं. दोन्ही संघ मला वाटतं या ठिकाणी उपस्थित आहे आणि मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर शिवसेना विभाग प्रमुख पिंपलास माननीय शार्दूलजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर बंटीजी म्हात्रे साहेब, या दोन मान्यवरांना विनंती असेल की या पुढील सामन्याचा आपण नाणेफेक करायचं आहे. चेंडूला ऑन द ऑफचा फटका, व्हेरी नाईस स्टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक. अतिशय देखना फटका, कलात्मक पद्धतीने चेंडूला स्पंज केलं होतं आणि चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय उत्कृष्ट षटकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलात. हॅलो, उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाणार आहे. तत्पूर्वी मान्यवरांच्या माहितीसाठी स्पेशल या स्पर्धेसाठी बंटी भाऊ त्याचबरोबर शार्दूल भाऊ आपणा मान्यवरांच्या माहितीसाठी स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी आम्ही बनवलेलं एका बाजूला पाहू शकता. या स्पर्धे